गुड इव्हनिंग फ्रेंड्स. बऱ्याचदा आपण आपापसात बोलतो, नेहमी आनंदी रहा, नेहमी तयार रहा, नेहमी सतर्क रहा, नेहमी शांत रहा, नेहमी चंचल रहा. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलत असतो. पण ही वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो का, असा प्रश्न निर्माण झाला तर 100% अशी वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो. मग अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपला हक्काचा एक चौवांस टीचिंग पॅटर्न आहे. तो पॅटर्न म्हणजे आपण स्वतः तयार केलेला आहे. तर अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ऑलवेज हा शब्द घ्यायचा आहे, त्याच्यानंतर रिमेन हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वाक्याच्या अर्थानुसार योग्य ते ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण घ्यायचं आहे. लक्षात घ्या, ऑलवेजचा अर्थ होतो नेहमी, रिमेन म्हणजे रहा आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण त्या वाक्याशी संबंधित. आता पहिलं वाक्य मी वाचतो, आपल्याला एक्सप्लेन करतो. त्या पहिल्या वाक्यावरून आपल्याला अधून मधून आणि नेहमी कॉन्सेप्ट क्लिअर होईल. लक्षात घ्या, ऑलवेज रिमेन हॅपी. आता ऑलवेज म्हणजे नेहमी, रिमेन म्हणजे राहणे आणि हॅपी म्हणजे आनंदी, म्हणजे नेहमी आनंदी रहा. आता ऑलवेज म्हणजे नेहमी, आनंदीसाठी हॅपी शब्द आहे आणि राहासाठी रिमेन. तर ऑलवेज रिमेन हॅपी आपण आपल्या भावाला, बहिणीला, कुटुंबातील व्यक्तीला, मित्र मैत्रिणींना बोलतो, नेहमी आनंदी रहा. तर आपण म्हणू शकतो ऑलवेज रिमेन हॅपी. दुसरं वाक्य आहे ऑलवेज रिमेन काम, नेहमी शांत रहा. नेहमी शांत राहा म्हणजे काय, की कधीही राग धरू नको किंवा राग व्यक्त करू नको, नेहमी शांत रहा. त्याच्यानंतर ऑलवेज रिमेन फोकस, नेहमी एकाग्र रहा म्हणजे लक्ष केंद्रित कर या अर्थाने. ऑलवेज रिमेन ट्रूथफुल, नेहमी खरे सत्यवादी रहा. त्याच्यानंतर ऑलवेज रिमेन हंबल, नेहमी नम्र रहा. ऑलवेज रिमेन पोलाइट, नेहमी सभ्य रहा. ऑलवेज रिमेन पेशंट, नेहमी संयमी रहा. ऑलवेज रिमेन अलर्ट, नेहमी सतर्क रहा. ऑलवेज रिमेन रेडी, नेहमी तयार रहा. तर आपण या पहिल्या स्क्रीनमध्ये जवळजवळ 8 ते 10 वाक्य अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जी वाक्य मी आपणास सांगत आहे ही सर्व वाक्य आपण दैनंदिन जीवनात डे टू डे लाईफमध्ये दररोज बिनधास्त बोलत असतो, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या. अजून पुन्हा काही वाक्य आहेत आपल्यासाठी अशाच प्रकारची. बघा, लक्ष द्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल. ऑलवेज रिमेन क्लीन, ऑलवेज रिमेन क्लीन, नेहमी स्वच्छ रहा. ऑलवेज रिमेन ॲक्टिव्ह, नेहमी सक्रिय किंवा उत्साही रहा. ऑलवेज रिमेन स्ट्रॉंग, नेहमी बलवान किंवा मजबूत रहा. ऑलवेज रिमेन सेफ, नेहमी सुरक्षित रहा. ऑलवेज रिमेन केअरफुल, नेहमी काळजीपूर्वक रहा. ऑलवेज रिमेन होपफुल, नेहमी आशावादी रहा. ऑलवेज रिमेन जंटल, नेहमी सौम्य किंवा विनम्र रहा. ऑलवेज रिमेन हेल्पफुल, नेहमी मदतनीस उपयोगी पडा किंवा रहा. ऑलवेज रिमेन काइंड, नेहमी दयाळू रहा. ऑलवेज रिमेन लॉयल, नेहमी निष्ठावान रहा. तर बघा, अशी वाक्य आपण बिनधास्त बोलतो आणि अशा वाक्यांशिवाय आपण इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन देखील करू शकत नाही. पण अशा प्रकारची वाक्य जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल ते म्हणजे श्रीरंग चव्हाण आणि आपला हक्काचा पॅटर्न चव्हाण's टीचिंग पॅटर्न, राईट. पुन्हा काही वाक्य आपल्यासाठी घेऊन येत आहे ते बघा. निश्चितच आपली संकल्पना क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर दुसऱ्याला बोलायचं असेल नेहमी मदत करत राहा तर बोला ऑलवेज रिमेन हेल्पफुल,
नेहमी दयाळू राहा, ऑलवेज रिमेन काइंड. नेहमी निष्ठावान राहा, ऑलवेज रिमेन लॉयल. अशा प्रकारची वाक्य आपण बोलू शकतो. बघा अजून काही वाक्य आहेत आपल्यासाठी की ज्या वाक्यांच्या मदतीने आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर होईल. ऑलवेज रिमेन ऑनेस्ट. ऑलवेज रिमेन ऑनेस्ट. नेहमी प्रामाणिक राहा. ऑलवेज रिमेन डिलिजंट. नेहमी मेहनती राहा. ऑलवेज रिमेन व्हाईज. नेहमी शहाणा किंवा बुद्धिमान राहा. ऑलवेज रिमेन सिन्सिअर. नेहमी निष्कपट राहा किंवा खरा राहा. ऑलवेज रिमेन प्रेझेंट. नेहमी हजर राहा. ऑलवेज रिमेन डेडिकेटेड. नेहमी समर्पित राहा. ऑलवेज रिमेन क्युरियस. नेहमी उत्सुक किंवा जिज्ञासू राहा. ऑलवेज रिमेन ग्रेटफुल. नेहमी कृतज्ञ राहा. ऑलवेज रिमेन कंपोज. नेहमी शांत चित्त राहा. तर जवळजवळ आपण 25 ते 30 वाक्य अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे आणि या 25 ते 30 वाक्यांच्या मदतीने यू कॅन क्लिअर युअर कॉन्सेप्ट अबाउट दीज काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. अशा प्रकारच्या वाक्यांविषयीची संकल्पना आपली स्पष्ट आणि क्लिअर होईल. तर 100% आपला अभ्यास झाला असेल, आपल्याला समजलं असेल, त्यात दुमत नाही आणि आपल्याला देखील खूप अभ्यास करायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.